मंगरुळ येथील अचानक घराला आग लागल्याने घरातील संपूर्ण संसार उपयोगी वस्तू जळून खाक, तर निर्भवने कुटुंब सध्या उघड्यावर पडल्याचे चित्र दिसते. मात्र मंगरुळ गावातील संपूर्ण धर्मातील गोरगरीब नागरिकांनी मदतीचा हात म्हणून सर्व गाव पुढे येऊ करीत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेले मंगरुळ तालुका चांदवड येथील गावात 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक मोठ्या थाटामाटात चालू असताना मात्र एकीकडे एका गरीब कुटुंबाचे घराला आग लागते हे मात्र दुर्दैवी आहे. गोविंद श्रीधर निर्भवने हे मंगरुळ गावात रहिवासी असून त्यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील संपूर्ण वस्तू टीव्ही, फ्रीज, कपाट, 32,000 रोख, गव्हाचे 2 पोते धान्य, भांडे व शाळेतील मुलांचे दप्तर, पुस्तके व ड्रेस इतर वस्तू संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती घरमालक गोविंद श्रीधर निर्भवने व त्यांची पत्नी मोनिका गोविंद निर्भवने यांनी व गावातील ग्रामस्थ भीमराव निर्भवने यांनी दिली होती. तसेच शासनमान्य अधिकारी व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार हे मदत करतील की नाही, परंतु त्यांच्या भरोशावर राहण्याऐवजी आपण काहीतरी करू. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये आपण काहीतरी या व्यक्तीसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी मदत करावी अशी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक घरातील व्यक्ती आपापल्या परीने पैसे, धान्य व इतर वस्तू जमा करावे असे बैठकीत नमूद करण्यात आले. त्यावरून सर्व गावातील नागरिकांनी या गोष्टीला होकार देऊन प्रत्येकजण मदत करत आहेत. या व्यक्तीवर जी वेळ आली आहे ती वेळ कोणावर येऊ नये असे देखील काही नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जयेश निर्भवने, प्रदीप भैया निर्भवने, वत्सलाबाई जगताप, महेश देशमुख, जगन यशवंते आदी व्यक्तींनी डीजे महाराष्ट्र न्यूजला आपली प्रतिक्रिया मांडली. या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास केला. चांदवड तालुक्यातील मंगरुळ या गावामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल ही जयंतीची रथ मिरवणूक चालू असताना त्याच वेळेस गावातील गोविंद निर्भवने यांच्या घराला अचानक आग लागल्याचे समजताच नागरिकांनी लगेच धावपळ करून त्या गोविंद निर्भवने यांच्या घराकडे धाव घेतली आणि घर विझवण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत घराला संपूर्ण आग लागली होती. त्या आगीमध्ये संपूर्ण जे वस्तू होत्या त्या संपूर्ण जळून खाक झालेल्या होत्या. संसार उपयोगी जी वस्तू असते ती संपूर्ण खाक झालेली होती. मात्र तिथे त्यांच्या अंगावर फक्त जो अंगावरचाच कपडा होता तेवढाच बाकी राहिला. शालेय विद्यार्थ्यांची पुस्तकं देखील ही जळून खाक झाले होते. त्या संदर्भात आज ते संपूर्ण त्यांच्याजवळ घरामध्ये काही एक वस्तू शिल्लक राहिली नाही, त्यामुळे ते आज कडे पडले आहे. त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत काही मंगरुळ गावातील नागरिक आहेत. त्यांनी कशा पद्धतीने त्यांना मदत कार्य केलेलं आहे ते त्यांच्या संदेशी बोलणार आहात. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे या मंगरुळ मधील त्यांची संपर्क साधणार. दादा, गोविंद निर्भवने म्हणून या व्यक्तीचं घर जळालंय, त्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना काय मदत कशा पद्धतीने करा? त्या दिवशी जी घटना घडली त्यानंतर आग आटोक्यात आल्यानंतर आम्ही गावाची पूर्ण एकत्रित एक मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये सर्व समाजातील बांधव उपस्थित होते. सम्यक मित्रमंडळ मंगरुळ, आदिवासी एकलव्य मित्रमंडळ मंगरुळ आणि शिवस्वराज्य प्रतिष्ठान मंगरुळ सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. एकत्रित कार्यक्रम चालू असताना गावातील सर्वच लोक उपस्थित असल्याने आम्ही त्यांना काहीतरी आपण सध्या रस्त्यावर पडलेले आहात म्हणून काहीतरी मदत केली पाहिजे असे गावाला आवाहन केले आणि या आमच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिला. तर तेव्हापासून प्रत्येकाला जसं शक्य होईल तसं कोणी पैसे स्वरूपात मदत करतंय, कोणी किराणा आणून देतंय, कोणी कपडे आणून देतंय, कोणी अन्नधान्य आणून देतंय आणि तेव्हापासून आतापर्यंत मदतीचा कायम सुरूच आहे. त्याचप्रमाणे त्या व्यक्तींना घरामध्ये कशा पद्धतीने मदत कार्य करता येईल त्या पद्धतीने यांनी जे सांगितलं. सोबत आपल्या कार्यकर्ते आहे, पण काय सांगणार? त्या दिवशी जो गोविंद निर्भवने यांच्या घराला आग लागून जो त्यांच्यावरती जो काही दुःखाचा डोंगर बसवला त्या अनुषंगाने पूर्ण गावकरी, मित्रपरिवार, त्यानंतर ग्रामस्थ, समाज बांधव यांनी एकत्र मीटिंग घेऊन त्यांना पुनश्च एकदा उभं करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी त्यांना हवी ती मदत आम्ही करण्यासाठी तयार आहोत. शासन निर्णय ज्यावेळेस मदत होईल त्यावेळेस होईल, परंतु समाज बांधव, गावकरी हे सर्व होईल त्याप्रमाणे त्यांना मदत करत आहे. एक करूनच गावामध्ये कशी मदत केली जाईल या पद्धतीने आपल्यासोबत आजीबाई आहे त्यांची संपर्क. आजी, काय सांगाल तुम्ही या व्यक्तीवर जी वेळ आलेली आहे आता कसं?
अशी वेळ आली तर अशी कोणावरच आली नाही पाहिजे, कधीच आली नाही पाहिजे. अशी वेळ आली होती का फक्त अंगावरच्या कपड्याशी ते बाहेर उभे होते आणि सगळेच लोक त्यांच्या आजूबाजूला होते. ते लय रडत होते, लय अंगात संकट करीत होतं का त्यांचा जीव निघून जाईल इतकं त्यांना झालं होतं. पण सगळ्यांनी आम्ही आधार दिला का तुमचा जीव वाचला आहे, बाकी सगळं आम्ही गावकरी तुमच्या पाठी आहे, तुम्ही रडू नका, इतका आधार दिला. आणि नंतर मिटिंगमध्ये सगळ्यांनी एकत्र बसून सगळ्यांनी एकमताने एकजुटीने विचार केला का आज गोविंद निर्भवने जसे होते तसेच आपण करणार आहे. तर आम्ही छोट्या मोठ्यापासून सगळी मदत केली. मी माझा भाचा आहे, मी त्याची आत्या आहे. माझ्या घरी फक्त आता तात्पुरतं त्यांची झोपण्याची व्यवस्था, कारण त्यांना इथं झोपण्याची किंवा उभं राहण्याची सुद्धा व्यवस्था नाही, झोपण्याची आणि जेवणाची व्यवस्था आता सध्या मी करते. बाकी गावकरी सगळी मदत करतायत. त्याचप्रमाणे गावातील संपूर्ण जे लोक आहे, नागरिक आहे, ते संपूर्ण त्या ठिकाणी मदत करतात. मात्र काही पाहुणे हे देखील मदत करत आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहे, त्यांची समज. दादा, काय सांगाल तुम्ही? गोविंद निर्भवणे आमचे मित्र आहे. गोविंद निर्भवण्याच्या याच्यात बहुत चुकीचं झालं आहे. त्यांच्यासाठी आम्हाला जेवढी होईल तेवढी मदत करायला मी तयार आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही तालुक्याचे कार्यकर्ते आहेत, त्यांची संपर्क. दादा, काय सांगाल हे मदत? 14 एप्रिलच्या दिवसी दुर्दैवी घटना अशी घडू नये, परंतु काळानं घडा घातल्याने ती घडली. आणि 12ही महिन्यातला एक सण आपण प्रत्येक गावोगावात साजरा करतो. साजरा करत असताना सगळं गाव एकत्र असताना, रथ मिरवत असताना कोणीतरी किंवा कशाने तरी ती आग लागली. आणि ती आग लागल्याच्या नंतर तिकडं डीजेचा मोठा जोश चालू असल्यामुळे तिकडे त्याच्याकडे थोडं लक्ष केंद्रित नाही झालं. आणि काहीच काळानं त्याकडे लक्ष केंद्रित झालं. आणि लक्ष केंद्रित झाल्यामुळे गावाने पूर्णपणे भर त्याच्याकडे दिली. परंतु तोपर्यंत त्या आगीनं खूप मोठा भडका घेतलेला होता. तर आत जाण्यासाठी कोणाला शक्य नव्हतं, परंतु सगळ्या गावाने सगळ्या बाजूने प्रयत्न करून बघितले, परंतु ते शक्य झालं नाही. पूर्ण जेवढं घरातलं काही असेल तेवढं एकदम पूर्णपणे खाक झालं. आणि ते खाक झाल्यावर आज आमचे देवीदास निर्भवणे साहेब हे रस्त्यावर आले असं सगळ्या गावाला वाटलं. आणि रातोरात कार्यक्रम समाप्त झाला. आणि समाप्त झाल्याच्या नंतर तात्काळ मिटिंग घेतली गावाने. आणि गावाने जो निर्णय घेतला का बाबा एके काळी असा काळ कोणावरच येऊ नये, म्हणून गावाने निर्णय घेतला का ज्याच्याकडून जेवढी जेवढी मदत शक्य होईल, गाय असो, गरीब असो, श्रीमंत असो, असं काही नाही, यांनी नाही त्यांनी नाही, पुऱ्या गावाने मदत मिटिंगमध्ये एक विषय घेतला. आणि तात्काळ त्यांना जी बी मदत असेल ती मदत देण्यासाठी सगळे उत्सुक झाले. आणि त्यावर 2 लोकांची किंवा 5 लोकांची कमिटी ठरवली. आणि त्या कमिटीकडे लगेच ज्याची ज्याची शक्य होती तसं तसं त्यांनी लगेच प्रयत्न करून सगळं त्यांच्याकडे देण्यास प्रवृत्त केलं त्यांनी. त्याचप्रमाणे शासन ज्या वेळेस या जळीत घराण्याला मदत करेल ती वेगळी, मात्र आज रोजीला ह्या मंगरुळ गावातील जी व्यक्ती आज त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये उभं करण्यासाठी गावातून काय जी मदत व्हायची ती मदत करण्याचे काम तात्काळ सुरू केलेले आहे. त्यामुळेच मंगरुळ या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सलाम. आणि लवकरात लवकर या गोविंद निर्भवणे यांना उभा करण्याची मदत करण्याचं काम युद्ध पातळीवर त्यांनी घेतलेले आहे. ठीक आहे. महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधव, चांदोड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदोड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देवीदास जाधव.